युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. जरांगे पाटीलला बनवलं चुतिया. जरांगे पाटीलला बनवलं चुतिया देवेंद्र फडणवीस सरकारने. म्हणते ओबीसीतून तुम्हाला सगळ्याच गोष्टी देऊ, ओबीसीतून सगळं आरक्षण देऊ. जसं ओबीसीतल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळतात, स्कॉलरशिप मिळतात, तसे तुमच्या लेकरांना पण मिळणार. तसं ओबीसीतल्या लोकांना नोकरीमध्ये प्राधान्य आहे, तसं तुमच्या लेकरांना पण प्राधान्य मिळणार. सगळ्याच सवलती आम्ही आता ओबीसीच्या तुम्हाला मराठ्यांना देऊ असं घोषित केलं. खरं आहे की खोटं आहे? आणि ज्या मृत आंदोलनामध्ये मृत झालेले व्यक्ती आहे, जे आंदोलनामध्ये शहीद झाले, त्यांच्या परिवाराला 10 लाख रुपये 15 लाख रुपये देऊ असं पण घोषित केलं. पण हे घोषित केलं, कागदार केलं, अजून दिलं नाही. असं काय वाटतं तुम्हाला की देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटीलला चुत्या बनवलं, गांजा दिलं, चॉकलेट दिलं? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून तुम्ही सांगा. म्हणजे महाराष्ट्रातला मराठा समाज हा अजूनही हा आंदोलन करण्याच्या पारीवर आहे असं वाटत नाही का तुम्हाला? जरांगे पाटील यांनी 2022-23 पासून आंदोलन चालू केलं करणं, उपोषण चालू केलं करणं. का मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि आरक्षण हे सरसकट असलं पाहिजे. आणि जे लोक मरण पावले आंदोलनामध्ये त्या परिवारातल्या लोकांना नोकरी मिळाली पाहिजे, पैसे मिळाले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पण सरकारने सगळ्या गोष्टी कबूल केल्या. आम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी मान्य करतो, तुम्ही आंदोलन सोडून द्या. 30 मेला आंतरवालीला आंदोलन केलं होतं, उपोषण केलं होतं. ते उपोषण 23 मेला स्टार्ट केलं आणि 31 मेच्या रात्रीला बरखास्त करून टाकलं. असं का झालं नेमकं? 2022 पासून आंदोलन करून राहिले जरांगे पाटील. मुंबईला केलं, इथं केलं, तिथं केलं. आता खरंच त्यांना आरक्षण मिळालं का? सगळ्या गोष्टी सवलती मिळाल्या का? जसं ओबीसीना सवलती या सगळ्या गोष्टीमध्ये, नोकरीमध्ये, अभ्यास, आपल्या नोकरीमध्ये, परीक्षामध्ये आणि जे शिष्यवृत्ती मिळतात मुलांना त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मिळतात. तसं त्यांना प्राधान्य आहे का? मिळालं का? मराठा बांधवांना सरसकट आरक्षण मिळालं का? काय वाटतं? आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घ्या. नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की कमेंट करून तुम्ही सांगा की जरांगे पाटील यांना तुरी दिल्या का, हाती चॉकलेट दिलं का, गांजर दिलं का? काय नेमकं? का हे जे आश्वासन आहे, हे जे देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेलं आहे, ह्या आश्वासन फक्त एक कागदाच्या रूपातच आहे का? दुसरं काही नाही का? कारण कसं आहे, महाराष्ट्रामध्ये हे जे सरकार हे बोगस सरकार आहे हे तुम्हाला वाटते का? कमेंट करून तुम्ही सांगा. का मराठा समाजाला न्याय देण्याचं कारण हे जे मराठा आपला देवेंद्र फडणवीस सरकार आहे हे दिल का न्याय? कारण जरांगे पाटील यांनी अगोदरही म्हटलं होतं की हे जे देवेंद्र फडणवीस सरकार आहे आपल्याला कधी न्याय देऊ शकणार नाही आणि आपल्याला कधीही आरक्षण देणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि आता तर तुम्हाला माहित आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे. एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार होतं तेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं ते आपल्या एक जरांगे पाटील यांनी. तिथं तुम्हालाही माहित आहे तिथं काय दिलं होतं? गांजर दिलं होतं. तिथं हैदराबादी गॅजेटचा एक कागद आणला होता आणि तुम्हाला आरक्षण देऊ अशा पद्धतीनं बोलले होते. पण आता नेमकं असं झालं आहे की अंतरवालीला उपोषण केलं आणि अंतरवालीला उपोषण केलं, फक्त एकच रात्र केली, एकच दिवस केला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 31च्या रात्रीला हे उपोषण बरखास्त झालं. नेमकं कारण काय आहे की म्हणते मुताला गेला आणि उपोषण सोडून आला असं त्यांचं वक्तव्य आहे लोकांचं. नेमकं खरं काय खोटं काय? नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. का जरांगे पाटीलला पैसे दिले का जरांगे पाटीलला काय दिलं, नेमकं काय आहे? कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माहितच आहे जरांगे पाटील हे 2022 पासून उपोषण करू राहिले, आंदोलन करू राहिले. आणि आंदोलनाच्या दरम्यानमध्ये जे लोक मरण पावले, जे लोकांचं निधन झालं, ज्या लोकांचं बळी गेले, त्या बळी गेल्यावर त्या परिवारातल्या लोकांना हे आरक्षण मिळाले, हे मिळालं पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे, नोकऱ्या मिळाल्या पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पण अजूनही ह्या ज्या 10 मागण्यामध्ये जरांगे पाटीलची अजून एक मागणी होती की जे लोकांनी आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये लोकांच्या अंगावर जे FIR दाखल झाले, ज्या लोकांवर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे वापस घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जे व्यक्ती त्या आंदोलनामध्ये मरण पावले त्यांच्या परिवाराला तुम्ही पैसे द्या, नोकरी द्या असं त्यांचं म्हणणं आहे. का खरंच सरकार पूर्ण करेल का? पण सरकारने म्हटलं का आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही हा सरसकट पूर्ण करू, जरांगे पाटील तुमचं उपोषण सोडा असं त्यांनी म्हटलं. पण नेमकं खरंच आहे का? तर देवेंद्र फडणवीसनं फक्त अलगार केली, बोलले, दुसरं काहीच नाही, अजून वाहतच आहे. प्रत्यक्षी याच आहे. आणि जरांगे पाटील यांना तुरी दिल्या की चॉकलेट दिलं का गांजर दिलं अजूनही माहित नाही.
का चुत्या बनवला जरांगे पाटीलला? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ, जय रमाई.